हाय, नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आणि आता आमची मॉर्निंग झालेली आहे 4:30 वाजता आणि आज आमची 6:30ला बस आहे. सो रेडी होऊन, मेकअप करून, फ्रेश होऊन आम्हाला पुढच्या प्रवासाची तयारी करायची आहे आणि पुढचा प्रवास करायचा आहे. सो सर्वजण थकलेले आहेत कारण की ट्रॅव्हल करून झोप होत नाही आहे व्यवस्थित. पण आम्हाला आमचे प्रयोग चांगले करायचे आहेत म्हणून आम्ही खूप एनर्जीने आणि कॉन्फिडन्सने जातो आहे, एन्जॉय करतो आहे. ट्रॅव्हलिंग आहे तरी एन्जॉय करून पुढचा प्रवास आम्ही करूया. आणि हे बघताय सुभाष मुंडे सर आमचे डायरेक्टर झोपलेले आहेत. त्यांची मॉर्निंग होईल, फ्रेश होतील आणि मग आम्ही निघू. सो गुड मॉर्निंग. आवरलं का ताई? गुड मॉर्निंग. आवरलं नाही, आवरत आहे. आज निवांत मेकअप करते आणि आता झाली आमच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात. सो बघताय सगळ्यांची मॉर्निंग झालेली आहे, काहींची नाही झाली आहे, आता होईल. थोडंसं थंड पाणी वगैरे टाकू आम्ही. हां सर. सो फ्रेश होतोय, रेडी होतोय आणि मग प्रयोगाला जातोय. चला. सर काय गपचूप गपचूप काय काढतायत? कालच्या क्रीमचा असर झालाय वाटते. आता पोहोचलो वेंगुर्ले बस स्टॉपला आणि तिथून जाऊ आम्ही नेक्स्ट लोकेशनला. थोडी झोपलो होतो, खूप मस्त वातावरण आहे. सकाळी सकाळी एकदम थंड आहे बघा, प्रॉपर एकदम शांत वातावरण आहे आणि ऑल टीम मेंबर्स आर रेडी. हा वेंगुर्ल्याचा थिएटर आहे आणि आता जस्ट आम्ही आमचं सेटअप करून घेतो आहे. आमची फर्स्ट एकांकिका होणार आहे. सो स्टार्ट करूया नेपथ्य. दादा लाईटचं काम करतो आहे, लगेच मी म्युझिकचं पण बघून घेईन. आता इथे आमचं दादा सेट करतो लाईट्स आणि मी करते साऊंड सेटिंग्स. सर आहेत सगळ्या हेल्पला. सो थोड्या वेळात आमची एकांकिका स्टार्ट होईल आणि तुम्ही बघू शकता. जस्ट एकांकिका झालो आहे आणि आमचं दुसरी एकांकिका लगेच स्टार्ट होईल. आता आम्ही चेंज करून चाललो नाश्ता करायला. नाश्ता करून आम्ही नेक्स्ट लोकेशनला थोडं फिरण्याचा प्लॅन आहे, कन्फर्म नाही आहे. ट्रेन पण आहे आमची. सो नाश्ता करतो आधी. चलो. आत्ता आम्ही आलो आहे श्रीदेवी सातेरी माता प्रसन्न ह्या ठिकाणी आणि हे आहे वेंगुर्ल्यामध्ये. तुम्ही बघू शकता एक नंबर नजारा इथलं. मंदिर काय एकदम क्लीन ठेवलेलं आहे त्यांनी मंदिर आणि बघा किती स्वच्छ असं दिसतं आहे. आम्ही दर्शन घेतलं ॲक्च्युली आधीच, व्हिडिओ काढण्यासाठी पुन्हा आली आहे. तिथे आतमध्ये मंदिर आहेत, मोबाईल अलाउड नाही आहे. सो मी बाहेरूनच तुम्हाला दाखवते. सगळे बसलेत आमचे आर्टिस्ट. मस्त आहे मंदिर परिसर, एकदम प्रसन्न आणि स्वच्छ. ही देवी. गाईज मजा येते कोकण फिरायला. फक्त ट्रॅव्हलला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे बट
आईचं दर्शन घेऊन आम्ही लगेच निघालो लंच करायला आणि कोकणात गेलो आणि जेवलो नाही असं होणारच नाही. सो मजेदार आणि चमचमीत असं जेवण आम्ही केलेलं आहे. सर्वजण एकत्र असताना मज्जा असते की एकत्र जेवूया, वेगवेगळे पदार्थ ट्राय करूया. सो आम्ही वेगवेगळ्या अशा डिशेस मागवल्या आहेत. छान थाळी आहे. सौंदळा काय काय दादा सर नाव आहे? सौंदळा. सौंदाला. आणि हे चिकन. कसे ताव मारले लगेच. या पाहिला. चमचमीत असं जेवण जेवल्यानंतर आम्ही लगेच प्लॅन केला की बीच साईड तर गेलंच पाहिजे. सो लगेच प्लॅन केला तिथल्या तिथेच आणि आम्ही गेलो बीच साईडला. सो तुम्ही बघत आहात की काय शांत आणि थंडगार असं वातावरण आहे. सर्वजण तिथे गप्पा मारतायत, मजा करतायत. फुल एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. अभी क्या करने का है सर? आता आपण इथे आलेलो वेंगुर्ला कायाकिंग त्याच्यामध्ये आम्ही कांदळवळनं जाणार आहोत आणि त्याच्यानंतर काही 4 पॉईंट इथे दाखवणार आहेत मोठ्या बोटमध्ये. त्याच्यानंतर सनसेट बघून इथून आम्ही छानशा गाडीमध्ये जाऊन आमच्या मोठ्या आगगाडीमध्ये बसून कल्याण स्टेशनला उतरणार. ओके चलेगा. सो आत्ता चहा नाश्ता करून झालेला आहे आमचा आणि नंतर विठोबा राईटसाठी. चलो हाय. नजारा बघा गाईज, काय नजारा आहे. पण आमचं बॅड लक असं आहे की आमची ट्रेन आहे आणि आम्हाला जावं लागतं. आणि आता आम्ही निघालो इथून थोडंसं फ्रेश होऊ, जेवण करू आणि मग परतीच्या प्रवासाला. लेट्स गो. फुल एन्जॉय करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आणि बस होती. लगेचच आम्ही आलो, ट्रॅव्हल केलं आणि आम्ही पोहोचतोय आता लगेच स्टेशनला. स्टेशनवरून आम्ही लगेच जाऊ पुढच्या प्रवासाला. अर्थात रात्रीची वेळ आहे, डिनर करूनच जाणार कारण की ट्रेनमध्ये तर जेवायला पॉसिबल नाही आहे. सो तो प्लॅन करून आम्ही लगेच स्टेशनला उतरलो. स्टेशनवरून आम्ही लगेच कुडाळ आम्ही गेलो स्टेशनला. जेवायला. जस्ट पोहोचलो आणि जातोय आता जेवायला. जेवण करून मग ट्रेनच आली आमची. बघा, चेंज करू आणि प्रवासाला. स्टेशनच्या बाजूलाच हॉटेल होतं, तिथे आम्ही थोडंसं जेवण मागवलं आणि जेवण केलं आहे. इथे चेहरे बघताय सगळ्यांचे खूप थकलेले आहेत ट्रॅव्हल करून, कारण की आपल्याला सहजासहजी एवढी सवय नाही आहे ट्रॅव्हल करायची. बस ट्रेन. सो जेवण करतो आहे, गप्पा मारतो आहे आणि लगेच आम्ही जातो आहे. आमची ट्रेन आहे. सो जेवलो आम्ही सर्वजणं आणि लगेच आम्ही पोचतो आहे आमच्या स्टेशनला. स्टेशनला गेल्यानंतर कळतं मला एक सरप्राईज आहे आणि स्टेशनला पोचलो आम्ही आणि रात्रीच्या वातावरणात पण स्टेशन एकदम सुंदर दिसत आहे. मस्त स्वच्छता ठेवली आहे त्या सगळ्यांनी आणि मला इथे सरप्राईज आहे. माझे फ्रेंड्स ते लोकांसुद्धा परतीचा प्रवासालाच आहेत आणि सर्वजण फोटोशूट करत होते आणि मला भेटले. खूप मस्त वाटलं भेटून. आता आहोत आम्ही कुडाळ स्टेशनला. ट्रेन 1 तास लेट आहे ॲक्च्युली आमची आणि आम्ही बसलो इथे वेट करत.
खरं तर आज माझे फ्रेंड्स पण आले होते 4 दिवस आधीच इथे कोकणात एन्जॉय करायला आणि आज अचानक ते भेटले. मागाशी तुम्ही बघितलंच असेल, फ्रेंड्स भेटले आणि खरंच मस्त वाटलं. बघू आता ट्रेन किती वाजता येते आणि किती वाजता पोहोचतो आहे. सो चाललं वेटिंग. बाय 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 बाय. सडनली आलेले आहेत फ्रेंड्स लोक इथे. ॲक्च्युली 2.5 तास आहे. माझ्या फ्रेंडने पण सांगितले की ट्रेन लेट आहे तुमच्या, सकाळी उशीर होणार पोहोचायला. तुम्ही 8-9 वाजता लेट झाली तरी 8ला पोहोचते पनवेलला. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज. या चहा प्यायला. सो आता आम्ही पोचतोय पनवेल स्टेशनला आणि मग जाऊ गाईज आणि म्हशीच. आता आम्ही पोचतोय पनवेल स्टेशनला आणि तिथून जाऊ कल्याण स्टेशनला. कल्याण स्टेशनवरून आपापल्या घरी. सो असा होता आमचा प्रवास. बाय बाय. बाय. हो हो चलो. थांबा सर, 2-3 रील्स बाकी आहेत. एकच प्रश्न पडला तुमच्याबरोबर. आता घरी जाऊन झोपायचा. सर आता घरी जाऊन काय करायचं, झोपा. सरांना टाटा बाय बाय करून आम्ही गेलो भिवंडी रेल्वे स्टेशनला आणि तिथे आले होते भाऊ आम्हाला घ्यायला. सो असा होता आमचा कोल्हापूर, ईश्वरपूर आणि तासगावचा दौरा आणि खूप खूप एन्जॉय केलं. प्रयोग छान झाले, खूप मजा मस्ती केली, खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही परत आलो आहे. आणि थँक्यू सो मच की तुम्ही माझे व्लॉग बघितलं, खूप सपोर्ट केलं. सो शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.